असाच एकदा मी अश्वत्थाम्याबरोबर राजवाड्यावर गेलो होतो. राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कठड्यावर दुर्योधनाचे मामा शकुनी हातात एक पांढरा शुभ्र राजहंस घेऊन बसले होते. मला त्या पांढऱ्या पक्षाबद्दल फारच आकर्षण होतं. पाण्यातून आपल्या पायांची वल्ली मारत मानेला किती ऐटदार झटके देत फिरत असतो तो. पण जलसाम्राज्याचा तो एकटा सम्राट असतो. आम्ही दोघे शकुनी मामांजवळ गेलो. ते जवळजवळ महाराज धृतराष्ट्रांसारखेच दिसत होते. पण त्यांना एक सवय होती. बोलताना ते नेहमी भुवया उडवीत. त्यांच्या बारीक डोळ्यांवरच्या जाड भुवयांकडे त्यांच्याशी बोलणाऱ्यांचं वारंवार लक्ष जाई. हातातील राजहंसाला गोंजारत त्यांनी अश्वत्थाम्याला विचारलं, काय अश्वत्थामा, कुठपर्यंत आलेत? सगळे राजकुमार युद्धशास्त्रात? अर्जुन धनुष्यात, दुर्योधन गदेत, भीम कुस्तीत, नकुल खड्गात, दुःशासन मुष्टियुद्धात, सहदेव चक्रात आणि युधिष्ठिर युद्धनीतीत अगदी निपुण झाले. अश्वत्थाम्यानं उत्तर दिलं, मग एकदा सगळ्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे लवकर. हो तर, बाबा त्याच विचारात आहेत, अश्वत्थाम्यानं सांगितलं. एवढ्यात एक सेवक दगडी पात्रातून दूध घेऊन आला. त्यानं ते पात्र तलावाच्या कठड्यावर ठेवलं. शकुनी मामांनी हातातील राजहंस अश्वत्थाम्याच्या हाती दिला. वाकून त्यांनी तलावातील ओंजळभर पाणी घेतलं आणि त्या दगडी पात्रात ओतलं. ही दुधाची काटकसर आहे की काय मामा? अश्वत्थाम्यानं विचारलं. नाही, हा राजहंस आहे. या पात्रात कितीही पाणी घातलं तरी ते पिणार नाही. उत्तर याला हात पुसत शकुनी मामांनी भुवया उडवीत सांगितलं. ते कसं काय? बघच आता प्रत्यक्ष. असं म्हणत मामांनी राजहंसाला हळूच अश्वत्थाम्याच्या हातातून घेतलं आणि त्या दगडी पात्राजवळ ठेवलं. लागलीच त्या पक्षानं आपली ऐटदार मान त्या दगडी पात्रात खुपसली. चुरचुर आवाज करीत तो दूध पिऊ लागला. थोड्या वेळानं त्यानं मान बाहेर काढून ती एकदा झटकली. त्याच्या चोचीत अडकलेल्या दुधाचे 4 तुषार उडाले. आम्ही सर्वांनी कुतूहलानं डोकावून त्या दगडी पात्रात बघितलं. त्यात ओंझळभर पाणी तसंच शिल्लक होतं, नुसतं निव्वळ पाणी. शकुनी मामांनी ते परत तलावात ओतलं आणि भुवया उडवल्या. मला त्या सर्व घटनेचं अतिशय आश्चर्य वाटलं. विचारांचे घोडे माझ्या मनाचा रथ ओढू लागले. माणूस सुद्धा त्या राजहंसासारखाच नसतो का? आपणाला हवं तेवढंच घेणारा आणि नको ते टाकणारा. मी नाही का तसंच केलं? युवराज, दुर्योधन आणि अश्वत्थामा या दोघांशिवाय त्या अफाट राजनगरीतील मी तर कुणाला जवळ केलं होतं? का वाटत नव्हतं इतरांबद्दल जिव्हाळा? कसं उत्तर देता येईल त्याचं? त्या राजहंसाला कधी सांगता येईल का की त्यानं पाणी सोडून बरोबर अचूक दूधच कसं निवडलं? पण यात माझा तरी दोष काय? युवराज दुर्योधनानं माझी आस्थेनं विचारपूस केली म्हणून त्यांच्याबद्दल मला प्रेम वाटतंय. माणसाचं प्रेम हे धरतीसारखं असतं. अगोदर एक दाणा पेरावा लागतो, तेव्हाच धरती अनेक दाण्यांनी टिचून भरलेलं कणीस देते. माणूसही तसाच असतो. प्रेमाचा एक शब्द मिळाला तर त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार असतो. म्हणूनच मला दुर्योधनाबद्दल प्रेम वाटत होतं. अश्वत्थामा तर निरागस आणि मनमोकळा होता. त्याच्यात आणि शोणात मला कधीच काही फरक वाटला नाही. बाकीच्या कुणाचीही माझ्याशी ओळख नव्हती. ती करून घेता येणं शक्यही नव्हतं, कारण तेवढा वेळ मला नव्हता. तो भीम तर आपल्याच ताकदीच्या तोऱ्यात नेहमी त्या आखाड्यात मातीत लोळत पडलेला असतो. जेव्हा बाहेर पडलेला असे तेव्हा नुसता काही ना काही खाई. किती भसाडा होता त्याचा आवाज. डोळे भोकरासारखे मोठे आणि झोपला की वादळी वाऱ्यासारखा घोरे. तो ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर तर अश्वत्थाम्याशी नुसता घटका युद्ध, नीती, कर्तव्य असल्या अवघड विचारांवर बोलत राही. तो स्वतःला कुरूंचा युवराज मानी. विदुर पितामहही तसं मानत असावेत. दुर्योधनाला काही ते मान्य नव्हतं. तो स्वतःला आग्रहानं युवराज म्हणून घेई. नकुल आणि सहदेव म्हणजे तरी कोण आहेत, कसे दिसतात आणि काय करतात हेही मला माहीत नव्हतं. युवराज दुर्योधन आणि दुःशासन सोडले तर बाकीचे सर्वजण म्हणजे निष्कारण वाढलेली बांडगुळं वाटत. काय करायची होती त्यांची ओळख? माणसानं त्या राजहंसासारखं असावं. जे आपल्याला पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं, असंच मला वाटत होतं. मी आणि अश्वत्थामा राजवाड्यावरून परत आलो. येताना काहीतरी आठवल्यामुळे अश्वत्थामा मध्येच म्हणाला, कर्णा, मी तुझ्याबद्दल काहीच बोललो नाही मामांना. त्यांनी तुला राजकुमारांची तयारी विचारली होती.
सगळ्या युद्धशाळेतील शिष्यांची नाही. तरी पण मला पुष्कळ सांगता आलं असतं तुझ्याबद्दल. काय काय सांगितलं असतंस तू माझ्याबद्दल? या कुंडलाबद्दल आणि कवचाबद्दलच ना. त्याची माहिती आता नगरीतील सर्वांनाच झाली आहे. नाही, मी म्हणालो असतो, अर्जुन धनुष्यात, दुर्योधन गदेत, भीम मल्लविद्येत, नकुल खड्गात, दुःशासन मुष्टियुद्धात, सहदेव चक्रात, युधिष्ठिर युद्धनीतीत आणि कर्ण या सर्वांच्या सर्व प्रकारात अगदी प्रवीण झाला आहे. तो स्तुती म्हणून बोलत होता की सत्य बोलत होता हे समजणं कठीण होतं. कारण प्रेम माणसाला अंध करतं. मी त्याचा मित्र होतो. त्याचं मित्रप्रेम त्याला का अंध करू शकणार नाही? म्हणून मी काहीच बोललो नाही. अर्ध्या तपाचा काल पक्ष्यांचा थवा उडून जातो तसा केव्हा उडून गेला हे कळलंच नाही. युद्धशास्त्रातील शिकायचं काहीच शिल्लक राहिलं नाही. उलट मी आणि शोनानं केलेल्या रात्रीच्या जादा सरावामुळे आमच्याजवळ स्वतःचे असे प्रत्येक शस्त्रातले खास वेगळे हात होते. मल्लविद्येच्या आखाड्यात मी घटकावर नुसती मेहनतच घेतली नव्हती, तर एकाच वेळी 4-4 मल्ल युवकांबरोबर मंडल खेळलो होतो. का कुणाला ठाऊक, पण व्यायाम करताना मला दमल्यासारखं कधीच वाटत नसे. उलट जसजसा मी व्यायाम करीत तसतसं माझं अंग तापत जाईल. कधी कधी ते इतकं तापत असे की माझ्याबरोबर हौद खेळणारे जोडीदार म्हणत, कर्णा असाच जा आणि 2 घटका गंगेच्या पाण्यात पडून अगोदर आपलं अंग थंड कर आणि मगच आम्हाला तुझ्याबरोबर मल्लमंडल खेळायला बोलाव. तुझं शरीर आहे की रथाची रसरशीत तापलेली घावं. माझ्या बहुकंटक डावाला तर ते इतके घाबरतात की तो डाव घालण्यासाठी मी शरीराची चपळाईनं हालचाल करू लागलो की ते सरळ आपण होऊनच उताने पडत. या डावाचं एक वैशिष्ट्य होतं. प्रतिस्पर्ध्यांची मान या डावात अशी सापडलेली असे की अंगातली सगळी शक्ती हातात एकवटून तिचा दबाव हळूहळू वाढवीत गेलं की श्वास कोंडून प्रतिस्पर्धी घुसमटून मरून जाईल. त्याचे हात आणि पाय पाठीवर त्यावेळी मोळीसारखे असे बांधलेले असत की मानेवरचा हात काढून घेण्याची शक्ती त्याच्यात असली तरीही त्याला ते शक्य होत नसे. हा माझ्या खास ठेवणीतला डाव होता आणि युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे तो केवळ द्वंद्वाच्या वेळीच इतक्या क्रूरपणानं वापरता येईल. द्वंद्वाची कल्पना एकच होती. 2 योद्ध्यांपैकी त्यात एकच शिल्लक उरेल. या युद्धाचा एकच निकाल असे, विजय किंवा मरण. एखादा योद्धा मरणाच्या भीतीनं शरण आलाच तर त्याला जीवदान मिळेल, पण ते जीवदान म्हणजे विधवा स्त्रीच्या जगण्यासारखंच असे. योद्ध्यांच्या राज्यात अशा जीवदान मागणाऱ्याला काडीची किंमत नसे. अशा द्वंद्व युद्धासाठी लागणारे सगळे डाव मी शिकलो होतो. पण माझा सगळ्यात अधिक भरोसा होता तो एकाच डावावर, बाहुकंटकावर. काळाच्या वाऱ्याबरोबर अशी दिवस रात्रीची अनेक ओलीसुकी पाकं निघून गेली. राजे रोज भल्या पहाटे उठणं, गंगेत मनसोक्त डुंबणं, सकाळपासून दुपारपर्यंत पाठ चांगली तापेपर्यंत गंगेत राहूनच सूर्यदेवाची आराधना करणं, दिवसभर युद्धशालेत शूल, तोमर, शतघ्नी, प्रास, परीघ, भूशुंडी, खड्गगदा, पट्टे अशी निरनिराळी शस्त्र फिरवणं वेळ अपुरा वाटला तर रात्री शोणाला घेऊन पालिताच्या धुसर प्रकाशात अचूक लक्षवेध करणं आणि शेवटी दिवसभर घडलेल्या घटनांचं चिंतन करीत कधी कधी चंपानगरीच्या आठवणी मनात घोळवीत झोपी जाणं. या चाकोरीत आता अर्धतप गेलं. बालपणातील वसू आता मनाच्या प्रांगणातून दौडेनासा झाला. चंपानगरीची जागा आता हस्तिनापुरानं घेतली. कुतूहल आणि शंका यांची जागा आता संयम आणि सामर्थ्य यांनी घेतली. चंपानगरीत गंगा किनारी वाळूत उमटणारी चिमुकली पावलं आता हस्तिनापुराच्या भूमीवर भक्कमपणे रुतू लागली. काळाच्या अजगरानं 6 वर्षांचा काळ गिळला होता. 6 वर्ष. या 6 वर्षात काय घडलं आणि काय नाही ते सांगायचं म्हटलं तर ती एक स्वतंत्र कथाच होईल. या 6 वर्षात मी म्हणजे युद्धशाळेतला केवळ एक शिष्य होतो. इथं शिष्यासारखं कुणीही मला कधीही वागवलं नाही. द्रोणाचार्यांच्या दृष्टीखाली माझं कृपाचार्यांच्या पथकात नाव होतं. त्या पथकात हस्तिनापुरातले सगळे सामान्य शिष्य होते. त्या सामान्य शिष्यातला मी सर्वात सामान्य होतो.
शिष्यांच्या गर्दीत कृपाचार्यांनी किंवा द्रोणाचार्यांनी माझी कधीच विचारपूस केली नव्हती. आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनी मला विचारावं, माझ्या पाठीवरून हात फिरवावा असं मलाही कधी वाटलं नव्हतं. ज्यावेळी मला शस्त्रातला एखादा अवघड हात समजत नसे त्यावेळी क्षणभर मी डोळे मिटून माझ्या गुरूंचं, सूर्यदेवांचं स्मरण करीत आणि या क्षणीची जादूची कांडी फिरल्याप्रमाणे पळात मी तो हात करून मोकळा होई. श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही. शिष्यावस्थेत माझी सर्व श्रद्धा माझ्या गुरुवर होती. भीतीचा कधी लवलेशही मला शिवला नाही. पण मधून माझं मन बंड करून उठे. ते एवढ्यासाठीच की शाळेतील हे दोन्ही गुरुदेव माझी कधीच का विचारपूस करीत नाहीत. कर्ण म्हणजे एक दगडाचा पुतळा आहे असं त्यांना वाटतं का? तहानलेल्या माणसाला समुद्रात असून पाण्याचा एक थेंब सुद्धा प्यायला मिळत नसतो तशी माझी अवस्था होई. माझे हे विचार कुणाजवळ तरी बोलून दाखवावेत म्हटलं तर शोणाशिवाय दुसरं कोण होतं? माझं मन घुसमटून गेलं होतं. मोठ्या माणसांनी जवळ घेऊन लहानांचे दोष दाखवले तर बरं असतं, पण त्यांची उपेक्षा केली तर, त्यांचा अनुल्लेख केला तर त्यांच्या मनात अंकुर कोंदटतो. मग वाट फुटेल तिकडून तो बाहेर पडतो. या 6 वर्षात मला काय मिळालं होतं? निव्वळ घोर उपेक्षा. जळजळीत अनुल्लेख. कर्ण नावाचा कुणी एक शिष्य या युद्धशाळेत आहे हे कुणालाही माहीत नव्हतं. पुढं करण्याची मला सवय नव्हती. त्यामुळे माझं आणि शोणाचं एक वेगळं जग असं हस्तिनापुरात युद्धशाळेत सुद्धा आपोआपच निर्माण झालं होतं. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यावरच्या आदराऐवजी ती जागा शंकेनं घेतली होती. आपले हे नावाचेच गुरु आहेत असं वाटे. जे शिष्यांची मनं ओळखत नाहीत ते कसले गुरु? जे त्यांच्या मनाची कळी प्रेमाच्या फुंकरीनं फुलवत नसतात ते कसले गुरु? माझं मन गुरुप्रेमासाठी तळमळे आणि म्हणूनच मी माझी पाठ रोज उन्हात तापेपर्यंत माझ्या गुरूंचा हात पाठीवरून फिरवून घेई. सूर्यदेवांना अर्घ्य देत राही. असा रोज तापून निघत असल्यामुळे माझी पाठ आता रसरशीत झाली होती. याच्या उलट शाळेतील सर्व राजपुत्र शिष्यांची स्थिती होती. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांचा अतिशय आवडता होता पांडुपुत्र अर्जुन. तो एकटाच का लाडका म्हणून युवराज दुर्योधन मुद्दाम दुसरंच काहीतरी कारण काढून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करी. त्याचं पर्यवसन भांडणात होई. आपल्या भावाला छेडल्याबद्दल भीमाला राग येई. तो त्याला कधीच आवरता येत नसे. दातोट खाऊन तो मिळेल त्याला झोडपून काढी. द्रोणाचार्यांच्या भीतीनं भांडणाची कागाळी कुणीही त्याच्यापर्यंत पोहोचवीत नसत. एकदा तर असं ऐकायला मिळालं की ते सगळेजण मिळून वनविहारासाठी नगराबाहेर गेले असता दुर्योधनानं दुःशासनाच्या मदतीनं भीमाचे हातपाय तो झोपला असताना रानवेलींनी करकचून बांधून त्याला सरळ एका तळ्यात फेकला, परंतु भीमाला काही झालं नाही. त्याला जलदेवतांनी सोडवला म्हणे. मला तर हे कधीच खरं वाटलं नाही. कारण एकतर भीमाला त्यांनी तसा तळ्यात टाकला असता तर तो कधीच जिवंत राहिला नसता. कारण तळ्यात जलदेवता नसतात. तिथं विशाल जबड्याचे मासे आणि क्रूर मगरी असतात. दुसरं म्हणजे आपल्याला ठार मारण्याचा कट कुणीतरी केला आहे हे त्याला तळ्याबाहेर आल्यावर समजलं असतं. हे काम दुर्योधनाशिवाय दुसऱ्या कुणाचं नाही हे जाणून त्याला बाहेर येताच सरळ आपल्या गदेनं ठेचून काढलं असतं. कारण भीमाला राग कधीच आवरत नव्हता. कोणीही सांगितलेलं तत्वज्ञान त्यानं मानलं नसतं आणि कुणीही केलेल्या सांत्वनानं त्याचं कधीच समाधान झालं नसतं. राजकुमारांची भांडणं सोडवताना आणि त्यांच्या सामर्थ्याचं तोंड भरून वर्णन करताना सारथ्याच्या यक्कश्चित 2 मुलांकडे लक्ष द्यायला कुणाला सवड असणार? अशी ही 6 वर्ष गेली. एका किशोराचं तरुणात रूपांतर झालं. धाडसाची आणि आव्हान देणारी प्रत्येक गोष्ट आता अंगावर घ्यावी असं वाटू लागलं. तारुण्य, ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन, निसर्गानं मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग, निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत, मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा, फुललेल्या शरीर भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा, भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात ऐटदार घोडा, माणसानं मानानं मिरवायचा काळ, काहीतरी मिळवायचा काळ, शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ, काहीतरी करावं असं खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येयवेडा काळ. बालपणापर्यंत सर्व वस्तूंना हिरवा रंग असतो. तारुण्यातील सर्व वस्तूंना गुलाबी केशरी रंग असतो. क्षितिजाला भिडणाऱ्या आकाशाच्याही पलीकडे तरुणाच्या दृष्टीची झेप जात असते. जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याची त्याला सहज सुंदर ओढ असते आणि जिथं आणि जे अशक्य असेल ते शक्य करण्याची अंगभूत उर्मी त्याच्यात असते.
अशक्य हा शब्दच नसतो त्याच्या कोशात. अलीकडे मला माझ्याच लहानपणीच्या आणि किशोरावस्थेतील काही गोष्टींचं हसू येईल. गंगेला गंगामाता म्हणणारा कर्ण, तिच्या काठी उत्तरीयात शिंपले वेचणारा कर्ण, गरुडासारखा आकाशात जातो म्हणणारा कर्ण, पोरांच्या आग्रहाला मान देऊन राजा म्हणून पाषाणी सिंहासनावर बसणारा कर्ण, आपली कुंडलं कशी चमकतात हे गंगेच्या पाण्यात न्याहाळणारा कर्ण, किती फसवा होता त्यावेळचा आनंद, किती फसव्या होत्या त्यावेळच्या श्रद्धा, किती संदिग्धता, किती अज्ञान. हे सगळं पुसट होत गेलं. काळाच्या टोळानं हे सगळं फस्त केलं. जीवनाच्या रथाचे वेग तारुण्याच्या सारथ्यानं आपल्या हाती घेतले. या रथाला 5 घोडे असतात: सामर्थ्य, महत्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान आणि औदार्य. जे सामर्थ्यशाली असतं तेच तारुण्य. प्रकाश कधीतरी काळा असतो का? असलं सामर्थ्यशील तारुण्यच आपल्याबरोबर इतरांचा मान वाढवतं. महत्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायी भाव. मी मोठा होईन, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन, ही तरुणाची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन संगतीतला सगळ्यात उंच स्वर. भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज. चिरका आवाज कुणाला कधीतरी आवडतो का? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं, चिरका आवाज नाही. अभिमान असतो तारुण्याचा आत्मा. ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही, आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही. तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायलाही त्याला तयार असावं लागतं. आणि औदार्य म्हणजे तर तरुणाचा अलंकार, आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर, आपण जगून इतरांना जगविण्याचं अमोल साधन. असं असतं हे तारुण्य. जिथे ते असतं तिथं अपमानाची चीड असते. जिथं ते असतं तिथं आपल्या न्याय्य हक्कावर झालेल्या आक्रमणाची भिरड असते. जिथं ते असतं तिथं ते अन्यायाचा पक्ष निखंदून काढतं. जिथं ते असतं तिथंच खऱ्या अर्थानं विजय असतो. तिथंच प्रकाश असतो. प्रकाश नसेल तर मग अंधकार, अपमानाला कवटाळणारा अंधकार, पराजयाचं विष अमृत म्हणून पचवणारा अंधकार, अन्यायाचं समर्थन करणारा अंधकार, आक्रमणाला भिणारा अंधकार. आता अश्वत्थाम्यावरच्या प्रेमाचं गाढ स्नेहात रूपांतर झालं होतं. सगळ्या हस्तिनापुरात तो एकटाच आता माझा जिव्हाळ्याचा मित्र झाला होता. एकदा तो आणि मी गंगेच्या काठी बोलत बसलो होतो. सहज बोलता बोलता तो म्हणाला, कर्णा, तू मला आवडतोस याचं कारण केवळ तुझा स्वभाव हेच नाही, तर तुझे हे सुंदर शरीरही त्याला कारण आहे. इतका सुंदर दिसतो की काय मी? होय, तुला याची कल्पनाही नसेल की तू रोज ज्यावेळी स्नान करून भर उन्हातून गंगेवरून येत असतोस तेव्हा सगळे सामाजिक बंधनाचे नियम धाब्यावर बसून या नगरातील स्त्रिया काहीतरी कारण काढून सौधावरची गावाक्ष उघडतात केवळ तुला पाहण्यासाठी. काय म्हणतोस काय अश्वत्थामा? असं असेल तर मग आजपासून मला गंगेचा मार्ग बदलावा लागेल. होय कर्णा, तुझे वृषभासारखे भरगच्च खांदे, जास्वंदीच्या फुलासारखे लाल गाल, त्यावर तुझ्या कानातील कुंडलातून पडणारी तेजाची निळसर वलय, खडगाच्या पात्यासारखं सरळ आणि धारदार नाक, धनुष्याच्या दंडासारख्या अवक्र आणि रेखीव भुवया, काटेभोवरीच्या फुलासारखे निळशार डोळे, थाळीसारखं भव्य कपाळ, मानेवरून खांद्यावर रुळणारे महाराजांच्या मुकुटातील सोन्यालाही लाजवतील असे सोनेरी कुरळे दाट केस आणि रथाच्या खांबासारखे शरीराचे पिळदार स्नायू, असं सारं स्वर्गवैभव असल्यावर कुणाला तू आवडणार नाहीस? अश्वत्थामन, खरं बोललो तर तुला रागावणार नाहीस अशी माझी खात्री आहे. सांग कर्णा, तुझ्या वडिलांना का नाही यापैकी एकही गोष्ट कधी आवडली? या 6 वर्षात त्यांना आणि त्यांच्या लाडक्या अर्जुनाला कर्ण म्हणजे कोण आणि कुठं आहे हे तरी माहीत आहे का? खरं आहे कर्णा, पण तू एकटाच असा नाहीस. शस्त्रविद्या शिकण्याच्या निमित्तानं निषाद पर्वतावरून शेकडो योजन तुडवीत आलेल्या निषादराज हिरण्य धनुच्या पुत्राचं एकलव्याचंही हेच दुःख आहे. तुला तुझं मन मोकळं करायला निदान इथं मी तरी आहे, पण त्या एकलव्याला काय वाटलं असेल माझ्या बाबांच्या विषयी? कल्पनाही करवत नाही. बाबा असे का वागले ते मी कसं सांगू? सगळ्याच पुत्रांना आपल्या पित्यांची अंतरंग ओळखता येत नाहीत वसू. त्याचं उत्तर सहज सत्य होतं आणि म्हणून ते मला अतिशय आवडलं. मला तरी अधिरथ बाबांच्या मनात काय काय कल्पना आहेत हे कधी सांगता आलं असतं काय? अश्वत्थाम्यानं करून दिलेल्या एकलव्याच्या आठवणीमुळे एक समदुःखी म्हणून कधीही न पाहिलेल्या एकलव्याबद्दल मला नकळत एक प्रकारचा अननुभूत आदर वाटू लागला.
एकदा मी आणि अश्वत्थामा खडगाच्या आखाड्याजवळ उभे होतो. त्या आखाड्याभोवती पहारेसारख्या सळयांचं भक्कम कुंपण होतं. त्या कुंपणातील एका सळीचे टोक वाकून कुणीतरी जमिनीला टेकवलं होतं. ते तसंच होतं. ती एकच सळी त्या कुंपणातून बाहेर पडल्यामुळे विद्रूप दिसे. ती सरळ करावी म्हणून मी तिला हात लावला. तेव्हा चटकन अश्वत्थामा म्हणाला, नको कर्णा, सगळ्यांनी तिच्यावर प्रयोग केले आहेत. एके दिवशी रागाच्या भरात भीमानं ती वाकवली आहे. दुसऱ्या कोणालाही ती सरळ करता आलेली नाही. तोच कधीतरी ती सरळ करेल. असं? मग मी करू काय ती सरळ? मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. नाही जमायचं तुला ते. असं? मी पायातली पादत्राणं बंध सोडवून काढून बाजूला ठेवली. उत्तरीय कमरेला गुंडाळलं आणि त्याला म्हणालो, ही सळी डाव्या हातानं पुन्हा होती तशी सरळ करून त्या कुंपणात बसवितो बघ. मी त्या सळीजवळ गेलो. एकदा आकाशात पाहिलं. गुरुदेव तळपत होते. डाव्या हातात सगळी शक्ती एकवटली. डोळे मिटून ताकदीनं ती सळी डाव्या हातानं झटक्यात वर ओढली. पहिल्या झटक्यात ती कमरेइतकी वर आली. तिचं वर आलेलं टोक खांद्यावर घेऊन डाव्या हाताच्या पंजानं हळूहळू ते होतं तसं कुंपणाच्या मंडलात मी पुन्हा बसवलं. अश्वत्थामा गप्पच बसला. माझ्या पाठीवर थाप मारण्यासाठी त्यानं आपला हात पाठीवर टेकवला, पण लागलीच त्यानं तो वरच्यावर उचलला. काय झालं रे अश्वत्थामा? मी त्याला आश्चर्यानं विचारलं. अरे, तुझ्या अंगाचा अग्नीसारखा चटका बसतोय. भेदरट नजरेनं माझ्याकडे पाहत त्यानं उत्तर दिलं. त्यानंतर कधीतरी भीमानं ती सरळ केलेली सळई पाहिली असावी. तो रोज एक सळई वाकडी करून जात होता. मी रोज रात्री त्यानं वाकडी केलेली सळई डाव्या हातानं सरळ करीत होतो. हे चुपसत्र चांगलं 1 मास चाललं. प्रत्येक वर्षाच्या शेवटी युद्धशाळेत एक मोठा यज्ञ होत असे. त्या यज्ञासाठी एक विचित्र प्रथा गुरु द्रोणांनी घालून दिली होती. युद्धशाळेतल्या प्रत्येक शिष्याला बळी देण्यासाठी एक जिवंत प्राणी अरण्यातून पकडून आणून अर्पण करावा लागे. कुणीतरी त्यांना या प्रथेबद्दल विचारलं होतं. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, त्यामुळे विद्यार्थी स्वावलंबी आणि धैर्यशील बनतात. एका वर्षीच्या यज्ञाच्या वेळी एक अविस्मरणीय गोष्ट घडली. आम्ही सर्वजण राजनगरातून जिवंत प्राणी आणण्यासाठी म्हणून अरण्याकडे निघालो. अरण्य लागताच सगळेजण 10 दिशांना पांगले. मी पूर्वेकडची बाजू धरली. चालत असताना मला वाटलं, यापूर्वी आपण हरिण, सांबर, रानवराह असे प्राणी अर्पण केले आहेत. यावर्षी आपण यापेक्षा बलवान प्राणी अर्पण करायला पाहिजे. यापेक्षा बलिष्ठ प्राणी कोणता? हत्ती? छे, लाकडं फोडणारा अवजडणी बेंगरूळ प्राणी तो. अश्व? छे, अश्वाला पकडता येईल, पण त्यासाठी 2-4 दिवस तरी लागतील. तोपर्यंत यज्ञ होऊनही जाईल. मग कोणता प्राणी? चितळ, लांडगा, तरस? छे, सगळ्यात सामर्थ्यवान प्राणी कोण? वाघ. बस, यावर्षी आपण वाघच अर्पण करायचा. त्यासाठी घोर अरण्यात जावं लागणार. काही हरकत नाही, जायचंच. मी सीमा सोडताच निश्चय केला. झपझप पावलं उचलीत डोळे चारीकडे गरगर फिरवीत चाललो. दिवसभर भटकल्यामुळे तहान मात्र भरपूर लागली होती. संध्याकाळ होत आली होती. पाखरं घरट्याकडे पसरत होती. तोंडावरचा घाम पुशीत बहुधा नदीच्या काठी आलो. जिथं उभा राहून मी सूर्यदेवांना वंदन केलं आणि मनोमन म्हणालो, आज तुमच्या शिष्याचा निर्धार वाया जाणार. एका काळ्या दगडावर बसून उंजळीत पाणी घेतले. ते तोंडाला लावणार इतक्यात एक प्रचंड धूळ पाठीमागून माझ्या अंगावर आदळलं. तोल जाऊन मी समोरच्या बहुदेच्या पाण्यात पडलो. माझ्याबरोबरच ते धूळही पाण्यात कोसळलं. बहुदेचं पाणी गढूळ झालं. मी त्या धुडाकडे बघितलं. काळे पांढरे चित्तरसे ठिपके असलेला तो एक चित्त्या वाघ होता. पाणी पिण्यासाठी तो संध्याकाळ साधून पाणवठ्यावर आला होता. भोपळ्यासारखं त्याचं तोंड गोल गरगरीत होतं. डोळे गुंजेसारखे लाल होते. माझे डोळे आनंदानं चमकू लागले. मी पाण्यात आहे, माझी वस्त्र भिजली आहे, त्या कशाचंच भान मला राहिलं नाही. त्यानं उगारलेला पंजा तसाच वरच्यावर धरला आणि त्याला फराफरा ओढत सरळ पाण्याबाहेर आणलं. पण पाण्याबाहेर येताच त्याला जास्तच चेव चढला. माझ्या हातातला पंजा त्यानं झिडकारून काढून घेतला. पाण्याचा स्पर्श आणि माझा विरोध यांनी तो पिसाळून गेला होता. त्याचे डोळे अग्नीचा क्रोधपूर्ण वर्षाव करू लागले. जोरजोरात डरकाळ्या मारून तो पुन्हा माझ्या अंगावर एकापेक्षा एक भयानक आघात चढवू लागला. मध्येच तो 5-6 हात उंच उमाळी मारी. त्याची लालभडक जीभ माझं रक्त पिण्यासाठी एकसारखी वळवळू लागली. जबडा वासून तो माझ्या अंगावर येऊ लागला. मी त्याचे आघात थोपवू लागलो. अर्धा घटका मी आपलं रक्षण करण्यासाठी धडपडत होतो, पण तो मला आवरत नव्हता. मी माझ्या अंगाकडे पाहिलं. त्या क्रूर रानश्वापदानं 100-200 आघात चढवून त्याच्या तीक्ष्ण दातांचं किंवा नखांचं एक टोक सुद्धा माझ्या शरीरात घुसलं नव्हतं.
माझं कातडं अभेद्य आहे हा एकच काय, पण असले 10 वाघ मला झोपेत सुद्धा खाऊ शकणार नाहीत. एक विजेची लहर माझ्या सर्वांगातून कशी सरकन चमकून गेली. क्षणात माझं शरीर रथाच्या तापलेल्या धावेसारखं रसरशीत झालं. सर्वांगावरचं कातडं अभेद्य आहे या नुसत्या जाणीवेनंच शरीर अंगारासारखं फुलून निघालं. एकाएकी मी त्या प्राण्याच्या खाडकन थोबाडीत मारली. कळवळत तो दूर दूर गेला. आता मीच त्यावर एकापेक्षा एक भयानक आघात चढवले. वळलेल्या मुठींचे भक्कम प्रहार त्याच्या पाठीवर, पोटावर, मानेवर जिथं जागा मिळेल तिथं मारू लागलो. तोही पूर्वीपेक्षा आता जास्त खवळला. माझ्यावर प्राणांतिक आघात चढवू लागला. चांगल्या 2 घटकात त्याची आणि माझी झुंज चालली. शेवटी तो दमला. माझ्या रक्ताचा एक साधा थेंबही त्याच्या जिभेला लागला नव्हता. क्षणापूर्वी डरकाळ्या मारणारा तो वाघ आता आतल्या आत गुरगुरू लागला. त्यानं आपली शेपटी भयामुळे पायात ओढली. मी त्याच्या छातीवर बसलो. आजूबाजूच्या 15-20 हात जागेतील गवत पार उद्ध्वस्त झालं होतं. शेजारच्या झुडपातून काटदरीची एक वेल माझ्या पायाजवळ आली होती. एका हातात मी ती ओढून घेतली. एक दमदार झटका मारताच ती 10-20 हात लांबीची चिवट वेल मुळासकट उपसून हातात आली. त्या वेलीनं त्या चित्त्याचे 2-2 पाय मी एका ठिकाणी करकचून आवळून बांधले. एक हाडा मांसाची काळी पांढरी भारमय मोळीच तयार झाली. अंधार पडला होता. ते प्रचंड धूळ खांद्यावर घेऊन मी चंद्रकोरीच्या धुसर प्रकाशात नगराकडे वळलो. नगरात आलो त्यावेळी मध्यान्ह रात्र झाली होती. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. माझं उत्तरीय बहुदेच्या पाण्यातच मागं विसरून राहिलं होतं. अंगावरच्या भिजलेल्या अधरियाला धुळीचा लेप बसला होता. सगळं नगर गाढ निद्राधीन झालं होतं. वाघाच्या गुरगुरण्याचा ढगासारखा आवाज तेवढाच येत होता. मी युद्धशाळेत आलो. बाकीच्या सगळ्या शिष्यांनी वणवण भटकून आणलेले प्राणी एका लाकडी खुराड्यात कोंडले होते. त्यात मी ते माझ्या मानेला मिशांच्या केसांनी सारख्या गुदगुल्या करणारं खांद्यावरचं धूळ फेकून दिलं. खुराड्यातील सगळ्या प्राण्यांनी भीतीनं केकाटायला सुरुवात केली. मी गडबडीत आमच्या दालनात आलो आणि वस्त्र बदलून झोपी गेलो. सकाळी यज्ञाच्या विधीला सुरुवात झाली. शेवटी वेदीवर बळी देण्याचा विधी आला. बळी आणण्यासाठी सगळे खुराड्याकडे धावले. त्यातल्या एक शिष्य आत जाऊन घाबरून तसाच परत यज्ञकुंडाजवळ आला. त्यानं गुरु द्रोणांना सांगितलं, कुणीतरी बळी देण्यासाठी वाघ आणला आहे गुरुदेव. वाघ? चल बघू. आश्चर्यानं त्यांनी पांढऱ्या भुवया उडवल्या. गुरु द्रोणांबरोबर आम्ही सर्वजण खुराड्याजवळ गेलो. तो वाघ बघताच माझी अपेक्षा होती की गुरुदेव विचारणा करून माझी पाठ थोपटतील. पण कपाळावर आठ्यांचं जाळं फेकीत ते म्हणाले, हा वाघ कोणी कशाला आणला? अरे, यज्ञ हा शांतीसाठी करायचा असतो. यज्ञात वाघ बळी देणं निषिद्ध मानलं गेलंय. सोडून द्या त्या व्याघ्राला. पण त्याला सोडण्यासाठी कोणीच पुढं होईना. शेवटी एकटा भीम पुढं झाला. त्यानं मी बांधलेल्या त्या वेली सोडल्या. झालेल्या सर्व प्रकारानं अतिशय भ्यालेला तो वाघ जीवाच्या आकांतानं खुराड्याच्या कुंपणावरून कितीतरी उंच उडी मारून क्षणार्धात कुठच्या कुठं पसार झाला. मला अपेक्षाभंगाचं दुःख तर झालंच, पण खरं तर मला गुरुद्रोणांच्या त्या पाणचट तत्वज्ञानाची चीड आली. यज्ञात क्रूर आणि हिंस्त्र पशु का बळी द्यायचे नाहीत? निरपराधी बोकडापेक्षा वास्तविक वाघासारखेच पशु बळी द्यायला पाहिजेत.